नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवू व्हाईट पास्ता। त्याच्याकरता सगळ्यात आधी बनवू व्हाईट ग्रेव्ही। 2 चम्मच तेल, 1 चम्मच बटर घेतलेलं आहे इथे मी। त्यामध्ये चॉप केलेलं लसूण टाकायचं आणि त्याला फ्राय झालं की 2 चम्मच मैदा टाकायचा, त्याला फ्राय करायचं आणि दूध टाकायचं 2 कप आणि ते झालं की ते थोडं घट्ट होतं आणि मग त्यामध्ये टाकायचं अर्धा वाटी मिल्क पावडर आणि फ्रेश क्रीम पण टाकायची। काळी मिरी टाकायची 1 चम्मच आणि चिली फ्लेक्स आणि हर्ब्स टाकायचे, इटालियन हर्ब्स, ऑरेगॅनो वगैरे जे पण आपल्याला आवडतात ते सगळे टाकायचे आणि याला छान असं मिक्स करायचं आणि 2 क्यूब्स किसलेलं चीज टाकायचं आणि थोडं चवीपुरती मीठ, कारण चीजमध्ये पण मीठ असतं। शिजवताना हे थोडं घट्ट होऊन जातं, तर दूध टाकून त्याला थोडं पातळ करून घ्यायचं। ऑलमोस्ट ग्रेव्ही रेडी झालेली आहे। एक उकळ काढायची आणि व्हाईट ग्रेव्ही रेडी पास्ता बनवण्याकरिता। आता आपण पास्ता बनवू। मी ते 2 चम्मच तेल आणि 1 चम्मच बटर घेतलेलं आहे। त्यामध्ये मी स्वीटकॉर्न टाकलेले आहे। इथे तुम्ही ऑलिव्ह ऑइलचा पण उपयोग करू शकता, बटर आणि आपल्या रिफाईंड तेलाऐवजी। इथे रेस्टॉरंटमध्ये पण ऑलिव्ह ऑइलचाच उपयोग करतात। मिक्स हर्ब्स, काळी मिरी आणि चिली फ्लेक्स वगैरे इथे मी टाकलेले आहे। चॉप लसणचे काही तुकडे आहे। आपण ग्रेव्हीमध्ये पण हे सगळे मसाले टाकलेले आहे। आता इथे 2 कप बॉईल पास्ता घेतलेला आहे मी, तो स्टर फ्राय करायचा आणि मग यामध्ये व्हाईट ग्रेव्ही टाकायची आणि यासोबत जर तुम्हाला तुमच्या काही आवडीच्या भाज्या टाकायच्या असेल तर त्या पण तुम्ही टाकू शकता स्वीटकॉर्नसोबत। व्हाईट ग्रेव्ही टाकल्यानंतर थोडं स्टर फ्राय करायचं। कदाचित ते कधी थोडं घट्ट होऊन जातं शिजता त्यावेळेला दूध टाकायचं आणि आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता। थोड्याला स्टर फ्राय केलं की आपला पास्ता रेडी झालेला आहे आणि लास्टमध्ये टाकायचं मोझरेला चीज। मी इथे अर्धा कप मोझरेला चीज टाकलेलं आहे। बघा, आता आपला पास्ता रेडी झालेला आहे। जबरदस्त। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल।